रूप पातालोचनी सुख झाले तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव
सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा राघवे सागरात पाषाण तारिले राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाने अभंग रचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चनतं शरण्यं हृद्यारतिहं प्रणतपालभवादिकोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं पाण्डुरङ्गाकरो बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी वाणीर संतांसी रंजव चित्तासी आपुलिया या मनासी राहो हरिनामाचा छंद आवडी गोविंद गावयासी ज्ञानेशं ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणीं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहो क्षेत्रनिवासिनीं तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयम् संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतन सेवेकरता निवडलेला अभंग सर्वांच्या पाठामध्ये असलेला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचे पूर्वाश्रमीचे कट्टर शत्रू आणि त्या कट्टर असलेल्या शत्रूंनी तुकाराम महाराजांची ही प्रार्थना वजा केलेली स्तुती आज आपल्या समोर मी चिंतन करता निवडलेली आहे. सालाबादप्रमाणे गेली 46 वर्षापासून संपन्न होत असलेला आपला हा भक्ती उत्सव या वर्षीचे हे 47वे वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी मला वाटते आपल्या चौथी तपपूर्ती आहे. 48 वर्षे म्हणजे 12 आणि अशा या उपक्रमामध्ये उत्सवामध्ये आजची 6व्या दिवसाची चिंतन रूपी सेवा करण्याचं सौभाग्य माझ्यासारख्या पावनाच्या वाट्याला आलेलं आहे. कीर्तन ऐकण्याकरता परमार्थाच्या क्षेत्रातली अतिशय दिग्गज मंडळी कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. माझ्या शेजारीच बसलेले आपल्या सर्वांचे आधारस्तंभ मार्गदर्शक हरिभक्तीपरायण पंढरीनाथ बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. समोर बसलेले पूजनीय महाराज मला त्यांचं काही नाव वगैरे करायचे नाही जी चिंतामणी महाराजांच्याही चरणावर साष्टांग दंडवत करतो. तुम्ही सर्व गायक वादक मंडळी याच्यात अजूनही काही कीर्तनकार प्रवचनकार कथाकार असतील आणि समोर बसलेले सगळे भाविक भक्त सर्वांच्या चरणावर अतिशय विनम्र भावाने अभिवादन करून चिंतन रूपी सेवेकडे प्रवृत्त होतो. मला वाटते आपल्या कार्यक्रमाला ज्यांचं मार्गदर्शन 4-5 महात्म्यांची नावं आहेत. सावळाराम महाराज असतील, शंकर महाराज असतील, मधुसूदन महाराज असतील, एक नाव विसरलो रामदास महाराज असतील,
सदानंद महाराज असतील या महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने आणि तुम्हा सर्व भाविकांच्या सहकार्याने या ठिकाणी हा उत्सव संपन्न होते. माझ्या हातामध्ये फक्त नियोजित वेळेपैकी 1 तास शिल्लक आहे. 1 तास वरून सोपान काता पाहण्याशी तेवढ्या वेळामध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन करायचं आहे. माझा गुन्हा नाही, मी टायमात हजर होतो, तुम्हीच वेळ लावला, त्याला करायचं काय? जगद्गुरु तुकाराम महाराजांची 375वा सदैव वैकुंठ गमन सोहळा जवळ आलेला आहे आणि त्या धर्तीवर मला वाटलं थोडंसं काहीतरी तुकोबायांचं चिंतन करावं, म्हणून आपल्या समोर मी हा आरतीचा अभंग चिंतनाकरता निवडलेला आहे. संत महात्म्यांचं जीवन तसं संसाराच्या क्षेत्रामध्ये वादाच्या भोवऱ्यामध्ये फिरणारं जीवन आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला गेले याच्याबद्दल वारकऱ्यामध्ये कुठलंच दुमत नाही, परंतु देवाने जरा ज्यांना जास्तच अक्कल दिलेली आहे अशी 150 आदी मंडळी तुकाराम महाराजांच्या चरित्रावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न करतात की तुकाराम महाराजांचा खून झाला वगैरे वगैरे वगैरे, परंतु वारकऱ्यांची परिपूर्ण निष्ठा आहे की जगद्गुरु तुकाराम महाराज हे सदैव वैकुंठाला गेलेले आहेत. तुकाराम महाराजच वैकुंठाला गेले असं काही समजायचं कारण नाही. आपल्याला माहिती आहे कोणती मातेच्या सांगण्यावरून भीमदादा सुद्धा वर जाऊन हाती घेऊन आला होता, इंद्राचा हत्ती. प्रभू रामरायाच्या वंशामध्ये अनेक राजे देवाला मदत करण्याकरता स्वर्गामध्ये लढून आलेले आहेत आणि वैकुंठ शब्द धरूनच जर चिंतन करायचं ठरलं तर वैकुंठ शब्दाचे आपल्याला आपल्या संप्रदायामध्ये 3 अर्थ सापडतात. एक, वैकुंठ शब्दाचा अर्थ आहे देवाचं नाव. विष्णू सहस्रनामामध्ये त्याचा उल्लेख आहे. वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव प्रदो. वैकुंठ हे देवाचं नाव आहे, सोडून द्या. हरिपाठामध्ये वैकुंठ शब्द आला तो वैकुंठ लोक या अर्थाने आला. जसं आपलं देवरूप हे गाव आहे, कल्याण आहे, अमुक आहे, तमुक आहे, ही जशी गाव आहे तसं वैकुंठ हा भगवान परमात्म्याचा एक लोक आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी आणि वैकुंठ भुवनी घन केले. आणि तिसरा वैकुंठ शब्दाचा अर्थ आहे विगतः कुंठः यस्मात् सह वैकुंठः. ज्या ठिकाणाला प्राप्त झाल्याच्या नंतर कुंठ शब्दाचा अर्थ आहे आवागमन, येणं जाणं. ज्या ठिकाणाला गेल्याच्या नंतर येणं जाणं थांबलं जातं असं परमात्म्याचं स्वरूप, त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं नाव आहे वैकुंठ. तुकाराम महाराज हे वैकुंठाला गेले. एक अर्थ तर असा आहे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले म्हणजे परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाले. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची बाई. तुकोबा हे परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाले. पहिली तर गोष्ट अशी आहे तुकाराम महाराज आणि परमात्मा हे दोघ जण काही वेगळे नाही. आपण शेवटच्या चरणामध्ये त्या चिंतनावर जरा जोर देणारच आहोत. तरीही अगोदरही थोडी प्रास्ताविक करतो. भगवान परमात्म्याचं शरीर आणि संत महात्म्याचं शरीर हे पंचमहाभूताचं नसतं. ऐका, याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक साधन सिद्ध संतांचा वर्ग असतो आणि दुसरा जो वर्ग आहे तो सहज सिद्ध संतांचा असतो. सहज सिद्ध म्हणजे काय? या ठिकाणी येत असताना जे मुक्त होऊन आलेले असतात आणि जगामध्ये भक्तीचा प्रचार व्हावा, धर्माचा प्रचार व्हावा, वाढावया सुख भक्ती भाव धर्म याच्या करता ज्यांचं जीवन असतं असे जे महात्मे आहेत ते असे महात्मे हे साधन सिद्ध महात्मे नसतात, ते आजार सिद्ध महात्मे असतात. आजार म्हणजे येतानाच मुक्त अवस्थेमध्ये आलेले असतात आणि मुक्त अवस्थेमध्ये आलेले असल्यामुळं त्यांचा जो देह आहे तो देह काय तुमच्या आमच्या सारखा पंचमहाभूताचा नसतो. भगवान परमात्म्याचा विग्रह तो सुद्धा पंचमहाभूताचा नाही आणि संत महात्म्यांचा विग्रह तो सुद्धा पंचमहाभूताचा नाही. शेवटच्या चरणात गेल्यावर उदाहरण देतो तुम्हाला. म्हणून आपण जर संप्रदायामध्ये थोडं डोकावून पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आजही आहे. तुकोबा जरी वैकुंठाला गेलेत असा आपल्याकडे पुरावे असले तरी तुकाराम महाराज आजही पुन्हा येऊ शकतात असे सुद्धा पुरावे आपल्याकडे आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज 4-5 जणांकरता पुन्हा माघारी आल्याची उदाहरण सुद्धा आपल्याकडे आहेत. नाथ महाराजांची जलसमाधी आहे. मुक्ताबाई महाराज विजेसारख्या आकाशामध्ये विलीन झाले असं वर्णन आहे. म्हणजे पंचमहाभूतामध्ये 5 संतांच्या समाध्या आपल्या संप्रदायामध्ये सांगितल्या जातात. त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांची जी समाधी आहे ती आकाश तत्वामध्ये आहे
आकाश तत्व म्हणजे आकाश शब्दाचा अर्थ एके ठिकाणी परमात्मा असाच केलेला आहे. आकाशम तन लिंगत वाक असं ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र आहे. म्हणून परमात्मा स्वरूपाला उपमा द्यायची तर कशाची द्यायची? ते कृष्ण जन्माच्या प्रसंगामध्ये भागवतामध्ये असं चिंतन आलेले भगवान अवताराला येणार म्हणून कोणाकोणाला आनंद झाला. मोठी मीमांसा केली तिथं. जवळ 2-3 तास चालून एवढं चिंतन त्या ठिकाणी आहे. पण तिथं सांगत असताना त्यांनी सांगितलं की आकाशाला सुद्धा आनंद झाला. आणि आकाशाला आनंद होण्याचं कारण काय? आकाशाला आनंद होण्याचं कारण त्यांनी असं सांगितलं, एरवी असं वर्णन केलं जातं की परमात्मा तत्व हे पंचमहाभूताच्या पलीकडचं आहे असं वर्णन केलं जातं. पण आकाशाला आनंद याच्या करता झाला की परमात्म्याची व्यापकता सांगण्याकरता कोणाचा जर वापर केला जाईल तर आकाशाला वाटलं की आपलं नाव घेतल्याशिवाय परमात्म्याच्या स्वरूपाला दुसरी कुणाची उपमान रूपकही करता येणार नाही. म्हणून हरिपाठामध्ये चिंतने गगन ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी जाड आणि गगनावनी वाट परमात्म्याच्या नावाची व्यापकता सांगत असताना आकाशाची मदत घ्यावी लागते. गगन म्हणजे आकाश. म्हणून आकाश सगळ्या पंचमहाभूतामध्ये आकाश तत्व सगळ्यामध्ये व्यापक आहे आणि आकाश कसं व्यापक आहे परमात्मा सुद्धा तसाच व्यापक आहे. नवे आकाश तरी संकोचित आहे. या परमात्म्याच्या एका रोमावर अशी अनंत ब्रह्मांड आहेत. अनंत ब्रह्मांडे एका रोमा ऐशी देंडे. म्हणून परमात्म्याचं चिंतन करत असताना कधी कधी आकाशाची उपमा दिलेली आपल्याला पाहायला सापडते. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून जे संत महात्मे आहेत ते पंचमहाभूतामध्ये कधी सापडत नाही. आणि भगवान परमात्म्याचं जीवन सुद्धा असं आहे पंचमहाभूतामध्ये सापडत नाही. म्हणून काही लोक शंका घेतात तुकाराम महाराज वैकुंठाला कसं काय गेले असतील. मला वाटतंय तुकाराम महाराज वैकुंठाला कसं गेले असतील याच्यावर जरा जास्त जोर आहे. पण थोडंसं अगोदर मागे गेलं पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात आम्ही येतानाच वैकुंठाहून आलोय. आम्ही वैकुंठी मुळात येतानाच वैकुंठातून आलेले आहेत. त्याच्यावर कोणी चिकित्सा करत नाही. वैकुंठाला कसे गेले असतील याच्यावर जास्त जोर आहे. कसे असले तरी सुद्धा तुकाराम महाराज हे काही सामान्य नाहीत. ते वैकुंठाहून आले आणि पुन्हा वैकुंठालाच गेले. आणि कशा करता आले? देवाचा आणि भक्ताचा जो या भूतलावर अवतार आहे या अवताराचं हे प्रमाण तुम्हाला अगोदर दिलं मी वाढावया सुख भक्ती भाव धर्म. आणि भगवान परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन सांगताना कुंती मातेच्या मुखामध्ये भागवतामध्ये श्लोक आहे. तथा परमहंसा मुनीनां परात्मनां भक्ति योग विधानार्थं कथं पश्यमहे श्रिया. कुंती माता भगवान परमात्म्याला सांगते तुम्ही या ठिकाणी जे आला या जगाला सन्मार्गाला लावण्याकरता भक्ती मार्गाला लावण्याकरता म्हणून भगवान परमात्मा आणि संत महात्मे या जगामध्ये एकच कारण घेऊन येतात ते म्हणजे सगळ्या जगाला सन्मार्गाला लावण्याकरता. आणि शहाणी माणसं काम झाल्यानंतर थांबत नसतात. थांबू नये. शहाणी माणसं काम झाल्या थांबत नसतात. म्हणून तुकाराम महाराजांचं चरित्र मी 5 प्रकारात विभागून आणि अभंगामध्ये येतो. लगेच वेळ कमी आहे आपल्याकडे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जे जीवन आहे ते आपल्याला 5 प्रकारामध्ये विभागता येतं. पहिला जो प्रकार आहे तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये एकूण तुकाराम महाराजांचं आयुष्य 42 वर्षाचं. या 42 वर्षामध्ये तुकाराम महाराजांचं पहिलं चरित्र जे आहे ते तुकाराम महाराजांचं पहिलं चरित्र आहे संसारासक्त माणसाचं चरित्र आहे.
संसारामध्ये असत असलेले तुम्ही आम्ही संसारामध्ये ज्या पद्धतीने वागतो तुकाराम महाराज त्याच पद्धतीने आपल्याला वागून दाखवतात. म्हणून संप्रदायामध्ये अनेक जरी संत असले तरी सगळ्या संतांपेक्षा जवळचे संत जर आपल्याला कोण असतील तर ते तुकाराम महाराज आहे. ज्ञानेश्वर महाराज आहेतच, वादच नाही, पण ज्ञानेश्वर महाराज तेवढे जवळचे नाहीत आपल्याला. ज्ञानेश्वर महाराज जवळचे नाही. का जवळचे नाहीत? उपजपाचे ज्ञानी. या ठिकाणी एक असतानाच ज्ञानी म्हणूनच आले आणि ज्ञानी म्हणूनच राहिले. त्यांनी तुमच्या आमच्या सारखं संसारातल्या काही खटपटी करताना आपल्याला कुठं दिसून येत नाही. म्हणून सगळ्यात जवळचे जर आपल्याला संत कोण असतील तर ते सगळ्यात जवळचे संत आहेत आपल्याला जगद्गुरु तुकोबा आहे. का? संसारातल्या माणसांच्या जीवनामध्ये ज्या ज्या अडचणी येतात त्या सगळ्याच्या सगळ्या अडचणी तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संसारी माणसं ज्या ज्या पद्धतीने जीवन जगतात, गरीब होतात, श्रीमंत होतात, तुकोबा यांचं चरित्र आपल्याला गरिबीतही पाहता येतं आणि श्रीमंतीतही पाहता येतं. म्हणून तुकाराम महाराजांची पहिली अवस्था आहे संसारासक्त माणसाची अवस्था आहे. दुसरी तुकाराम महाराजांची अवस्था आहे ती संघर्षाची अवस्था आहे. पत्नी मेली, दुष्काळ पडला, दुष्काळी आटेली द्रव्य निलामा, श्री एकांना करिता मेले. हो, एक मुलगाही मेला तुकाराम महाराजांचा. गावातली लोक सगळी प्रतिकूल झाली तुकाराम महाराजांना. तुकाराम महाराजांनी जे काही वह्या घेऊन ठेवलेल्या होत्या कानोबाला सांगितलं छोट्या भावाला वह्या घेऊन ये. त्याला वाटलं काय कोणाकडे किती राहिले काय बघायचं असं म्हणून दादाला वह्या सांगितल्या असतील. वह्या घेऊन आला आणि कानोबाला सांगितलं की वह्या घे आणि सगळ्याच्या सगळ्या पाण्यात टाकून दे. म्हणजे जगातली पहिली कर्ज मुक्तीची घोषणा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केली त्या काळात. आता लोक अपेक्षा करून आहेत पण कोणाची होती ज्याचा वशीला त्याचीच होती. हो, ज्याला खरी गरज आहे त्याच्याकडे कोणीच बघत नाही. आता सध्याचा काळ असा आहे. कानोबाने सांगितलं त्यावेळेस कानोबाला काय परमार्थ कळाले नव्हता. ते म्हणले दादा तू बायको पण बघत नाही, लेकराकडे बघत नाही, काय नाही, तुला काय गेलं तरी नाही. मला माझी बायको पुढे सांभाळायचे, माझी मी देत नसतो, आपण वाटून घ्या द्याल नाही. तुकाराम महाराजांनी त्याच्या वाट्याच्या होत्या त्याच्या वाट्याला देऊन टाकल्या आणि आपल्या वाट्याला आलेले सगळे ते खत तुकाराम महाराजांनी पाण्यामध्ये बुडवून टाकले. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये संघर्षाचा काळ आहे. मला वाटते संघर्ष तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो, संकट तर प्रत्येकाच्या जीवनात असतात. संकट आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर संकटातून सावध होणारी माणसं किती असतात? जरा उघडच बोलू का? तुकाराम महाराजांची बायको मेली तर तुकाराम महाराजांना साधना करायची इच्छा झाली. आता खाली येऊच का अजून नाही? या जगामध्ये कोणाच्या बायका मरत नाहीत. साधना करायची बुद्धी होते काय? बुद्धी होते पण दुसरी करण्याची. आमचे वैकुंठवासी गुरुदेव भोले बाबा सांगायचे पाठामध्ये वा त्याच्या मुखामध्ये शब्द असायचा नाही वा बायको करता रडणारे नवरे जगात पुष्कळ सापडतील, नवऱ्या करता रडणाऱ्या बायकाही पुष्कळ सापडतील, मुला बाळा करता रडणारे आई वडीलही पुष्कळ सापडतील, पण देवा करता रडणारे साधक किती सापडतील? तुकाराम महाराजांची पत्नी मेली, तुकाराम महाराजांचा मुलगा मेला, सगळा दुष्काळ पडला. एक चिंतन आपण नेहमी ऐकतो, कुत्र्याला जर दगड मारला तर ते कुत्र दगडाच्या मागे पडतो आणि सिंहाला जर दगड मारला तर सिंह दगड मारणाऱ्याकडे पळतो. तुमचं आमचं सांसारिक जीवन जे आहे ना, संसारातल्या लोकांचं जीवन, आपण दुःखाच्या मागे पडणारी माणसे, तात्पुरतं दुःख नष्ट करायचा प्रयत्न करतो. परंतु परमार्थातला जो साधक आहे, या परमार्थातला साधक तात्पुरतं दुःख निवृत्त करण्याच्या भानगडीत पडत नाही. मग हे दुःख का निर्माण झालं असेल त्या कारणापर्यंत जातो. तुकाराम महाराज बायको मेली रडत बसले नाही, उलट म्हणतात बरं झालं. दुष्काळ पडला बरं झालं, पोरगं मेलं बरं झालं. तुकाराम महाराज निघाले, हे माणसाला दुःख का भोगावं लागते? आणि मग तिथून पुढे तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये तिसरा टप्पा येतो, तो टप्पा आहे साधना. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये साधना चालू झाली. साधना, तुकाराम महाराजांची साधना चालू झाली. आपला बी सा लागतो पण तो धना कळता लागत.
सा कशा करता धना कळलं तर बरे, नाही कळलं तर सोडून द्या, एक डोक्याला ताण नका देऊ. आमची भजन कीर्तन प्रवचन सगळे चालले ते कशा करता. दयाची भजने भोगासाठी ज्ञानोबा म्हणतात. तुकोबरे साधना करायला लागले. तुकाराम महाराजांची साधना अशी पराकोटीला गेली. तुकाराम महाराजांना संसारातलं काहीच ऐकायची शिल्लक भावना राहिली नाही. असं म्हणतात ते शिवबा कासाराची का कोणाची तरी म्हैस हरवली होती गंगाराम मोवाळ्याची. गावात सगळीकडे पाहिले म्हैस नाही. कुटुंबाने सांगितलं या दिशेला जा, त्या दिशेला जा, त्या दिशेला जा. सगळीकडे पाहिलं. 4 वाजत आली, म्हैस काय हाताला लागत नाही. कुटुंबाने विचारलं इकडे काय करा डोंगरावर, नाही म्हणजे तिकडे नाही करू, एवढं जंगल आहे तिकडे कशा जाऊन तरी या म्हणे. गंगाराम मोवाळ गेले म्हैस शोधण्याकरता. आता जंगल त्या काळामध्ये एवढं घनदाट होतं की तिकडे कोणी फिरकतही नव्हतं. काही पशु दिसत नाही, माणूस दिसत नाही, काय नाही काय नाही काय नाही. त्याला घाबरतच वर गेले. जसे वर गेले तसं त्यांच्या कानावर जरा आवाज आला, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. मग त्याला वाटलं कोणीतरी आहे. थोडं धाडस करून वर गेले. तुकाराम महाराज बसले होते, ध्यानास्थ देवाचं चिंतन चालू होतं. ओ बाबा, ओ बाबा. तुकाराम महाराजांना असं वाटलं कदाचित यांनी देवाच्या प्राप्तीची साधना केली असेल, याला देव प्राप्त झाला असेल, म्हणून तुकाराम महाराज उठले, त्याला साष्टांग दंडवला. तुकाराम महाराज साधना करत होते ना. तुकाराम महाराज वाटलं आपण साधना करताना जे याने आपल्याला उठवले त्यात आपलं काहीतरी चुकत असेल आणि यांना देव प्राप्त झाला म्हणून आपल्याला सांगायला आलं असेल. साष्टांग दंडवला तुकाराम महाराजांनी. त्याच्या लक्षातच येणार काय होतं या. तो नुसतं बघायला लागला असं. बघायला लागले तुकाराम महाराज त्याला म्हणतात, तुम्ही किती ज्ञानेश्वरीची पारायण केली, किती गाथ्याची पारायण केली, नाथ भागवताची पारायण किती केली, नामस्मरण किती कोटी केलं. तो तर नुसता असा गांगरून गेला होता. तुकाराम महाराज बरोबर होता. फोटो काढायला लागले आपण जसं कॅमेरा काढतो तसं त्याचं तोंड झालं होतं. त्याच्या लक्षातच येणार नेमकं काय चाललंय. आणि तो म्हणला कसली ज्ञानेश्वरी, कसला गाथा, कसलं भागवत, कसलं नामस्मरण. मग माझी गोर शिकाची म्हैस हरवली. म्हैस. तुकाराम महाराज म्हणले बऱ्याच रस्ता म्हशीची सेवा करण्याकरता हा देव मिळाला. माझा श्रेष्ठ अलंकार काढला तर बरोबर आहे तुम्हाला. म्हशीची सेवा करायला नाही कळलं अजून पण काय प्रश्न बाबा. म्हशीची सेवा करायला देव मिळाला का. तुकाराम महाराज सांगतात नका नका माझ्या पासे वदो प्रपंचाचे विषय, वदो प्रपंचाचे विषय, वदो प्रपंचाचे विषय. तुकाराम महाराजांना देवाचा साक्षात्कार झाला. हे तुकाराम महाराजांच्या चरित्रातली 4थी अवस्था आहे. तुकाराम महाराज मुक्त झाले, सिद्ध झाले. ऐका, सिद्ध झालेला हा संत असतोच असा काही नियम नाही, पण संत मात्र सिद्ध असू शकतो. मग याच्यात आरती कोणाची होते नेमकी मला म्हणत यायची. संसारी माणसाची आरती होते का. तुमचे काय अनुभव आहे तर तुम्ही सगळेच परमार्थिक आहेत. तुम्ही घाबरू नका कीर्तनात असताय. तुमची आरती होते का कधी होते ना. कोण म्हणलं नाही. मी सांगतो कसं काय होते. आला का गावभर फिरून गेला रे हे तुमच्या संसारी माणसाची आरती कधी होत नसते. दुसरा तुकाराम महाराजांच्या जीवनाचा टप्पा आहे तो संकटाचा टप्पा आहे, संघर्षाचा टप्पा आहे. मग संकटामध्ये असलेल्या माणसाची आरती होते.
संघर्ष करणाऱ्याची आरती होते का? यांची सुद्धा आरती होत नाही. तिसरा टप्पा तुकोबांच्या जीवनात आपण पाहिला तो साधन काळाचा टप्पा. साधना करणाऱ्याची आरती होते का? आता अलीकडे लोक करून घेतात तो भाग वेगळा. साधन काळामध्ये कधी आरती गर्दीच्या भानगडीत पडत जाऊ नये. मी एक उदाहरण नेहमी सांगतो, आजही सांगतो. आमचे गुरुवारी सांगत असतात, एका गावामध्ये एक महात्मा यायचे दरवर्षी कीर्तनाला. एका घरामध्ये जायचे. आता आम्ही येतो इकडे, आमची घरे काय ठरलेली असतात. या गावात आम्ही आमच्या राजमहाराजांचं घरी असतो पडीलच. मग त्या घरामध्ये अशी 5-7 वर्षाची मुलगी होती. त्याने दर्शन करायला महाराजांचं दर्शन केलं आणि त्या निरागस मुलीने महाराजांना एक प्रश्न विचारला, तुम्ही कोण आहे? ते महाराज होते पण ते जागे होते परमात्मा. बरेच परमार्थात ती माणसं ते अनेक परमार्थात असतात परंतु ते झोपलेले असतात. ते महात्मा जागे होते. तिने सांगितलं, बाळा तुला या प्रश्नाचं उत्तर पुढच्या वर्षी सांगेल. लहानच होती पोरगी. गेली खडाने निघून महाराज दुसऱ्या वर्षी कोण आले. पोरगी कोणा दर्शनाला आली. महाराजाला प्रश्न विचारला, सांगा ना तुम्ही कोण आहे? महाराजांनी सांगितलं, बाळा या प्रश्नाचं उत्तर तुला पुढच्या वर्षी सांगेल. असं पुढे झालं माहिती. 6वीची पोरगी, तिचं लग्न झालं, तिला 2 पोरं झाली. एक 10वीची परीक्षा देत होतं आणि 12वीची परीक्षा देत होतं. चालू ना सध्या परीक्षा. तोपर्यंत ते महाराज म्हातारे झाले. इतके म्हातारे झाले होते की पार ते मरणासन्न झाले होते. अन्न पाणी तुटलेलं होतं. वडिलांनी पोरीला फोन केला, बाळा आपल्या घरी दरवर्षी जे महाराज यायचे, महात्मा यायचे, ते 2-4 दिवसाची सोबती आहे. तुला जर सवड असेल तर तेवढं शेवटी भेटून जाईल एका दिवशी. तेवढी येणार. म्हटल्याच्या नंतर ती पोरगी आली. महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांना तिने प्रश्न विचारला, महाराज मला ओळखलं का? महाराजांनी त्या पोरीकडे जरा निरखून पाहिलं आणि निरखून पाहिल्याच्या नंतर महाराज म्हणले, हो तू त्या देवरूमची आहेस. देवरूमची दळव्याची आहेस म्हणे. ती पोरगी म्हणली, गावाचं नाव आणि आडनाव जे आहे ते ध्यानात ठेवले, ते माझा प्रश्न सुद्धा तुमच्या ध्यानात असला पाहिजे. मग महाराज मला प्रश्न तुम्हाला माहित असेल? माहिती ना? सांगा ना म्हणे महाराज. मी लहानपणापासून तुम्हाला प्रश्न विचारते, तुम्ही मला दरवर्षी उत्तर देताय. पुढच्या वर्षी सांगेन, पुढच्या वर्षी सांगेन. आता तर तुम्ही 2-4 दिवसाची सुट्टी तर कधी सांगणार आहे? माझं म्हणणे मी तुला आज तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणार. सांगा म्हणे कोण आहे? महाराजांनी सांगितलं, बाळा मी एक साधू आहे. पूर्वी तर महाराजांना बघायला लागले, मी साधू एवढं सांगायला इतकं वर्ष लागले. मी साधू हे सांगायला एवढा का? मस्त असे फोटो बॅनर एडिट करायचे, आपणच मोबाईलला सोडायचे, फेसबुकला टाकायचे, इंस्टाला टाकायचे, व्हॉट्सअपच्या ग्रुपला सोडून द्यायचे, स्टेटस ठेवा करा. महात्मा म्हणून घ्यायला काय लागत आहे का? महाराजांनी सांगितलं, बाळा महात्मा म्हणून घ्यायला काय लागत नाही, पण महात्मा म्हणून व्हायला अख्खं आयुष्य खर्च करावं लागतं. परमार्थाचा रस्ता दिसतो एवढा सोपा नाही. सुरक्षधारा निशिता दुरत्या दुर्गम पदस्तत कवय वदंती. म्हणून आपलं चिंतन हे चाललं होतं, साधना काळामध्ये आरती करून घेत जाऊ नये, पूजा करून घेत. आमचे गुरुवर्य संस्थेचे पुढे गेले तर पाटा उभा राहून कधी पाय पाणी टाकून देत नाही. हो, मग साधना करण्याची आरती होते का? आरती होत नसते साधना करण्याची. चौथा टप्पा आहे, मुक्ताची आरती होते का? मुक्ताची आरती होत नाही. का होत नाही? कारण तो मुक्त झालेला महात्मा आपल्या स्वरूपामध्ये स्थित असतो, तो लोकांकडे कधी बघतच नाही. भागवताच्या रासलीलेच्या प्रकरणामध्ये शेवटी एक प्रसंग छान आलेला आहे चिंतन. भगवान परमात्मा रासलीलेतून मुक्त झाले. गोपिकांनी भगवान परमात्म्याची स्तुती केली गोपिकांमध्ये. जयते ते देतम जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शश्वदत्रयी दैतदृश्यता दीक्षुतावतास वैद्रुतासव स्वाम विचिंद्रते. भगवान परमात्मा प्रगट झाल्यावर गोपिकांनी देवाला काही 3 प्रश्न विचारले. देवाला त्यांनी असा प्रश्न विचारला, देवा या जगात 3 प्रकारची माणसे, तुम्ही यांच्यात कोणत्या वर्गात बसला सांगा. देव म्हणले, सांगा तुमचे काय वर्ग आहे ते. गोपिका म्हणले, या जगात पहिला वर्ग असा आहे, प्रेम करणारावर प्रेम करणाराचा एक वर्ग आहे जगामध्ये. दुसरा,
दुसरा वर्ग आहे प्रेम न करणारा वही प्रेम करणारा, आणि तिसरा या दोघांवरही प्रेम करत नाही. प्रेम करणाराही प्रेम करत नाही, प्रेम न करणाराही प्रेम करत नाही. तुम्ही कोणत्या वर्गातले? देव म्हणली व्यक्ती करते नाही. भागवताने विस्तारलंय गोड केलेला ऐकण्यासारखा. पहिला वर्ग सांगितलं होता प्रेम करणारा प्रेम करणारा. बाबा म्हणले मी ह्या वर्गात नाही का? या वर्गामध्ये माणसं येतात ती जगातली स्वार्थी माणसं येतात. प्रेम करणारा प्रेम करणारे. आम्ही तुमच्या लग्नाला आलो तर तुम्ही आमच्या लग्नाला येणार. आम्ही तुमच्या गावात सप्त्याला आलो तर तुम्ही आमच्या गावात सप्त्याला. हे काही परमार्थ आहे होय? हा परमार्थ नाही, हा स्वार्थ आहे. हा स्वार्थ आहे. तुळशी रामायणामध्ये गोड चिंतन आलेले दोहा आलेले. सूर नर मुनी सब की हरी सूर नर मुनी सब की हरी स्वार्थ लागित नहीं सब प्रीति सूर नर मुनि सब की हरी स्वार्थ लागित नहीं सब प्रीति राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय संसारी माणसं स्वार्थापोटी प्रेम करतात, त्याच्यात नवल नाही. सूर नर मुनी सब की हरी स्वार्थ का बाजार जगत में स्वार्थ का बाजार बिना स्वार्थ कोई बात न पूछे ऐसा है व्यवहार बिना स्वार्थ कोई बात न पूछे ऐसा है व्यवहार स्वार्थ का बाजार जगत में स्वार्थ का बाजार. जगात पहिला वर्ग आहे प्रेम करणारावर प्रेम, स्वार्थी लोकांचा वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे प्रेम न करणारावर प्रेम करणारा. याच्यात दोघ जण आहेत. दोघांमध्ये पहिला नंबर त्यांनी लावला आई वडिलांचा. आई वडील निस्वार्थ प्रेम करतात. लेकराचे हित आहे माऊलीची चिताईशी करी लाभावी न प्रती. आणि दुसरा वर्ग या जगामध्ये आहे तो संत महात्म्यांचा. संतांना कशाचीच अपेक्षा नाही आपल्याकडून. संतांना एवढीच अपेक्षा आहे तुम्ही तंबाखू खायचे सोडा. हो, संतांना एवढीच अपेक्षा आहे तुम्ही गुटखे खायचे सोडा. अरे रे हसायला लागले. संतांना एवढीच अपेक्षा आहे तुम्ही दारू प्यायचे सोडा. संतांना एवढीच अपेक्षा आहे तुम्ही शेजाऱ्याच्या घरात भांडण लावायची सोडा. लय ईर्षाळू माणसं संसारात. दुसऱ्याची भांडण लावायला लय सुग्रण. सांगू मध्ये सांगतोस त्याला काय होईल त्याला. ते लग्न झालं होते 5-6 महिने जाते खेडेगावात खेळ हा. मग आता 5-6 महिन्यानंतर ती पूर्वी काढली शेतात कामाला. सासूबाईने सांगितले बघ तुझ्या नवऱ्याच्या भाकरी घेऊन शेतात जा, काही काम आहे ते तिकडे दिवसभर बघा. मग ती पोरगी निघाली भाकरी घेऊन. हो तुमचं वाट नको पाटील पाटलाला जरा कापून राहावं लागते. पाटलाची सून निघाली ती राहणार आणि केण्याची म्हातारी मुश्किलीच चौका. बघितलं का त्या म्हातारीने असं नवीनच पोरगी दिसली. कोणाची का तू? आमच्या पाटलाची सून आहे. ती मागच्या 5-6 महिन्यात राहतीच आहे. म्हणजे मी ही केण्याची म्हातारी काय म्हणली माहिती का? 6 महिन्यापूर्वी लग्न झाले फुटका पाणी काढत नाही. दिली काढी लावून काय बघताय माहिती. या पोरीच्या डोक्यात बसतो फिरते. खरंच की 6 महिन्यापूर्वी लग्न झालं फुटका पाणी काढत नाही म्हणजे काय? तन 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 राहणार गेली. लग्न झाल्यावर ही पोरगी पहिल्याच वेळेस राहणार चालली. जुना का होता? जुन्या काळामध्ये प्री वेडिंग नामकरण असणं तसं काय नाही. 4 लेकर होईपर्यंत माणसं समाजात बोलत नव्हते नवरा बायको एकमेकाबरोबर. अलीकडे सगळेच मर्यादा ओव्हरटेक करून टाकले तो भाग वेगळा. हो त्या काळामध्ये त्यांना वाटलं आपली बायको शेतात येते आपण त्याला गडी गुलाबी बोलू. तिला आपण जीवन घालू. ती आपल्या तोंडात काय 4 घास झाले तो त्या मनोरंजन होता.
त्याला माहितीच नाही की राखेल होत केल्याच्या म्हातारीने गडबड अशी झाली तो वाट बघत होता त्याला वाटलं ती हात पाय धुवायला पाणी त्याच्या हाताने टाकेल ही गेली महाराजीने डोक्यावरच्या भाकरी घेतल्या दान दिसे त्याच्या पुढे आपटल्या आणि सांगितलं घ्या खाऊन गिळा. त्याला नकाच बसला तो म्हणला प्रेम करायची नवीन पद्धत निघाली का काही त्याला काय कोणाचं धडावडा नगरी लग्न होऊन आलेली पूर्वी आता काय करावं त्यांनी कोळस हात पाय धुले गिळत नव्हतं बरेच आरती भाकर करणे सकाळपासून शेतात उतरली आणि गार पाण्याचं तांबे बायको पुढं सारखं की पाणी पेलं म्हणून ह्याने विचारलं झालंय काय नेमकं काय झाले काय व्हायचं राहिले तुला काय व्हायचं राहिले म्हणजे लग्न तर सगळं व्यवस्थित झालंय अजून काय व्हायचं राहिले म्हणजे आहे का खोटं म्हणजे काय मागच्या महिन्यात ती शेजारची 10 एकर जमीन घेतली म्हणजे सगळे माझे दाग मोडले माझ्या जावचा एक तरी दाग मोडलाय का तुम्हाला काय वाटतं का नाही बाईने नवऱ्याला बिघड होऊन दिला तो ते घर खोटा घेण्यास कारणीभूत असतात त्याच्या डोक्यामध्ये तूट पिटली खरंच की बहिणीच्या अंगावरला एक दाग मोडला नाही आपल्या बायकोचे दागिने मोडले म्हणजे आज कुठं असतंय का संध्याकाळी घराचं वातावरण टाईट थोडी जोडच्या गोष्टी होती ही दोघं दाखलीच्या बाजूला म्हातारी पुढे बसली होती म्हातारीचं लक्ष पोराकडं बाबा पोरं खातच नव्हतं जोड खातो तिथं कोण त्याला कोणालाच काय माहित नाही काय झालं या दोघांनाच माहिती दोघं जेवत नाही बाळ्या जेव की नाही जेवते का म्हणा जेवतो म्हणायचं तो काय खातच नव्हतं 5 मिनिटं झाली 10 मिनिटं आई 2-4 वेळा म्हणली जेवते काय जेवणा मग मोठा भाऊ म्हणला हे बाळ्या अरे जेवणा काय झाले दादा काय व्हायचं काय नाही दादा म्हणा काय होत राहिले म्हणजे तो म्हणला उद्या आपल्याला वेगळा निघायचं बारदोबा म्हणला आता दादा तो का गावाच्या सगळ्या खोड्या त्याला माहित असते दादाने विचारलं आज रानात कोण कोण गेलं तेवढं सांग आम्ही दोघं गेलो सगळंच गेलता का नाही म्हणला मी सकाळी गेलो बाकरी करून मागून आणली मग त्या पोरीला विचारलं तुला रस्त्याने जाताना केण्याची म्हातारी भेटली होती तुम्ही हसले म्हणजे तुम्हाला मी माहिती आहे या जातीची माणसं जगात आहेत संत महात्म्याला आपल्याकडून दुसरं काहीच नको शुद्धचर्या हे संतांचे पूजन लागतच धन नाही वित्त बरेच माणसं सांगतात 100 वर्ष झाले सप्ताह चाललाय तंबाखू खायचं सोडत नाही का गाडी बघा का सप्त्याला गाडी व्यसन सुरत नसते ज्ञानेश्वरी गाता हातात येत नसतं हरिपाठ आपण म्हणत नसू आकडा म्हणत नसू आपल्या जीवनामध्ये काही त्याग करत नसू किती मोठे सप्ते केले किती मोठी महाराज लोकांना तुमच्याकडे उगाळले महाराज गेले तुमच्यासारखी व्यसन करता करता गेले काही फरक नाही तरी सुद्धा जगामध्ये संत महात्मे निरपेक्ष प्रेमच करतात कुठलीच अपेक्षा न ठेवता ज्ञानोबाने सांगतात वर्ष सगळ्या मंगळी ईश्वर निष्ठांची बांधे आली अनवरत भूमंडळी भेटतो दया होता चला मला पुढे महत्वाच्या मुद्द्याकडे यायचे आणि तिसरा वर्ग सांगितला होता प्रेम करणारा वही प्रेम न करणारा आणि प्रेम न करणारा वही प्रेम न करणारा असा तिसरा वर्ग आहे याच्यामध्ये 4 जण येतात आप्तकामा आत्मारामा आप्तकामा अकृतज्ञ आणि गुरुद्रोहा असे भागवताचे शब्द आहे आत्मकामा आत्मारामा ज्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेली ती माणसं कोणावर प्रेम करायला मोकळे नसतात आत्मारामा आत्म्यामध्ये धर्मवान होणारी माणसं तेही कोणावर प्रेम करत नाहीत अकृतज्ञ अकृतज्ञाचा अर्थ असा केलेला आहे आपल्यावर कोण प्रेम करतं हेच त्यांना माहित नसतं त्याच्यामुळे ते पण प्रेम करायच्या भानगडीत पडत नाही आणि चौथा वर्ग आहे गुरुद्रोहा जाणून बुजून गुरूंचा अपमान करणारी माणसं ही सुद्धा दुसऱ्यावर प्रेम करत नसतात म्हणून मुक्त जो महात्मा आहे तो मुक्त महात्मा कोणावर प्रेम करत नाही आणि म्हणून तर म्हटलंय बहु अवघड असे संत भेटले संत महात्मा समाजाला कळत नाही मग त्याची आरती होईल का त्याची आरती होत नाही मग आरती कोणाची होते आरती त्याचे होते संतत्व ज्याला प्राप्त झालेलं आहे त्यांच्या आरती होत असते साधुत्व वेगळं आणि संतत्व वेगळं संतत्व त्याला म्हणतात पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपला हाती रिकाला भक्ती पंथी जगा देतो आपल्या जीवनातल्या सगळ्या आशा अपेक्षा जाळून ज्याचं जीवन केवळ आणि केवळ जगहिता करता आहे अशाच महात्म्याची आरती होत असते रामेश्वर भट्टांनी अगोदर तुकाराम महाराजांचा भरपूर छळ केला
आणि भरपूर छळ केल्याच्या नंतर शेवटी तुकाराम महाराजांना नेण्याकरता विमान आलं आणि तुकाराम महाराज दिव्य विमानामध्ये बसून गेले. प्रयाण काळी देवी विमान पाठवले, गळीच्या काळामध्ये अद्भुत वर्तवले, मानव देह घेऊन निस्तावा गेले, खेळावाने सकळ संतात दोष मिले. आणि मग अगोदर रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांना शरण आले होते. जडी दगडा सहित वया दारेल्या जैसा लाया. आणि मग कट्टर वैरी असलेला रामेश्वर भट्ट पण तुकाराम महाराजांचा कट्टर भक्त झाला. आणि भक्त झाल्याच्या नंतर तो तुकोबारायांची स्तुती करतो आणि स्तुती करून तुकाराम महाराजांकडे विनंती वजा मागणी करतो. अभंगाचं पहिलं चरण. अभंगाचं चिंतन खूप मोठे आपल्याला शॉर्टकट मध्ये सांगायचं आहे. आरती हा शब्दाचा अर्थ आहे असं म्हणतात रती. सगळ्या बाजूने जे प्रेम एकत्र करून एका ठिकाणी लावलं जातं त्याला म्हणतात आरती. आणि दुसरा शब्द आहे त्यातला आ काढून टाका रती. रती हा शब्द संसाराच्या क्षेत्रातला आहे आणि आरती हा शब्द परमार्थाच्या क्षेत्रातला आहे. रती त्याला म्हणतात आपण डोळ्याने रूप पाहतो, कानाचा विषय वेगळा आहे, जिभेचा विषय वेगळा आहे, त्वचेचा विषय वेगळा आहे, नाकाचा विषय वेगळा आहे. प्रत्येक इंद्रियांचा विषय जिथं भिन्न भिन्न असतो तिथं रती हा शब्द वापरला जातो. आणि सगळ्या इंद्रियांचा विषय जेव्हा एकत्र येतो त्याला आरती म्हणतात. असं म्हणतात रती इति आरती. म्हणून आपल्या अंतःकरणाच्या सगळ्याच्या सगळ्या वृत्ती एकत्र करून ज्या ठिकाणी लावल्या जातात त्याला म्हणतात आरती. उपनिषदामध्ये एक श्रुती आलेली. मी एक भजन नेहमी म्हणतो, कदाचित तुम्ही ते माझं ऐकलं सुद्धा असेल. मेराबाई असं तलावाच्या कडेला गेल्या होत्या आणि मेराबाईच्या असं लक्षात आलं की मासे असे वर उड्या मारते, गुरपाटे होते, पाण्यात पडते, वर उड्या मारते, गुरपाटे होते, पाण्यात पडते. मेराबाईच्या लक्षात आलं. मेराबाई हसायला लागल्या माशाकडे बघून. पानी मोह बिना प्यासी
सुन सुन आवत आसे मोहे सुन सुन आवत आसे मोहे सुन सुन आवत आसे मोहे मासा पाण्यातच राहतो तरीही माशाला तहान लागते याच मेराबाईला स्वाद. मी पहिल्यापासून हाडाचा मालकरी 5व्या दिवसालाच गळ्यात माळी नाही. पण असं म्हणतात मी ऐकलंय की मासा तर पाण्यात राहतो हे तर सगळ्यालाच माहिती, परंतु जे मांसाहार करतात त्यांना जर माशाची भाजी करायची असेल तर मासे धुवायला पाणी जास्त लागतं म्हणतात. असं म्हणतात तो आपल्याला माहिती म्हणून अगोदर सांगितलं 5व्या दिवशी माळे गळ्यात आहे का कोणाला पूर्वीचा अनुभव? आताचा नाही म्हणत मी, पूर्वीचा. मासे धुवायला पाणी जास्त लागतं म्हणतात. अजून मासे शिजवायला पण पाणी जास्त लागतं. कसं काय तुमचं मान वेकेशन केलं जागा आहे असं म्हणतात. मासे शिजवायला सुद्धा पाणी जास्त लागतं. आणि असं पुढचं म्हणतात मासे खाणाऱ्याला तहान सुद्धा सारखी लागते. ऐका, इतका माशाचा आणि पाण्याचा घनिष्ठ संबंध असून सुद्धा आणि मासा पाण्यातच राहून सुद्धा माशाला तहान लागते. म्हणून मासे वर उड्या मारतात, उलटे होतात. असं म्हणतात की माशाचा पाणी पिण्याचा कल्ला खालच्या बाजूला असतो. मासा ज्यावेळेस असा पोहतो ना त्यावेळेस तो उघडत नाही. माशाला पाणी पिण्याकरता असं उतान व्हावं लागतं आणि उतान झाल्याच्या नंतर त्याचं पाणी पिण्याचं तोंड उघडलं जातं, मग त्याला पाणी पिता येतं. सेम तुमच्या आमची अवस्था तशी आहे परमात्माच्या दृष्टीने. मासा जोपर्यंत सुलटा पोहतो तोपर्यंत त्याला पाणी पिता येत नाही, तसं आपण जोपर्यंत संसाराकडे बघून वागतोय तोपर्यंत परमार्थाचं पाणी पिता येत नाही. परमार्थाचं पाणी मिळणारच नाही जोपर्यंत आपण जगाकडे बघतोय तोपर्यंत. परांची खाणे वितृणोत स्वयंभा तस्मात् परां पश्यति नान्तरात्मन् कश्चित् धीरः प्रत्यगात्मानमैक्षत आवृत चक्षुं अमृतत्वमिच्छन्. कठोपनिषदाने असं वर्णन केलेले ब्रह्मदेवाने तुमची आमची इंद्रिय निर्माण करतानाच बहिर्मुख निर्माण केलेले. ती इंद्रिय आपण जोपर्यंत ओढून मागे आणत नाही, म्हणून तर कार्याच्या कीर्तनामध्ये गोपाळ देवाला म्हणतात ना, चला वळू गाई. गाई वळल्याशिवाय ही इंद्रिय माघारी वळल्याशिवाय आपण परमार्थाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकत नाही. चला गाडी मागे वळते ते कोण पळायला लागलं पुढं वडाभर तासभर जरा मागा सगळ्या इकडे बघा वेळ येतो आपल्याला. म्हणून आरती शब्दाचा अर्थ आहे सगळीकडून आपली इंद्रिय आवरून एका ठिकाणी केंद्रित करणं, याचं नाव आहे आरती. कोणाची आरती? तुकारामा. नाव सुद्धा असं भारी आहे. तुक शब्दाचा अर्थ आहे मोजणं. तुक म्हणजे माप. कोणाशी तुलना आहे? रामाशी तुलना आहे. तुकारामा. नाही तर तुमच्या आमच्या नावाला काहीच अर्थ नाही. तसं माझं खरंच नाव आहे काकासाहेब. कागदोपत्री माझं नाव काकासाहेब आहे. पण आळंदीत आल्यावर पोरांनी सोपान काका टाकलं की तसं प्रसिद्ध झाले माझं नाव. माझं नावच काका आहे. मला शाळेमध्ये सर सारखं म्हणायचे काका का 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 का.
नावाचा मला काही फायदा झाला, मी का जगतोय असं मला सारखं वाटतं. का जगतोय, काय आपल्या नावाला अर्थच नाही बघा. काय नाव असतं गंगूबाई आणि महिनाभर आंघोळ नाही. काय सांगतात त्या नावाला? नाव गंगूबाई, महिनाभर आंघोळीचा तपास नाही. मी सिन्नरकडे कीर्तनाला गेलो होतो आणि जे करून कीर्तन अनुभव राहिलो. नेहमीची उदाहरणं आमचे काही ठरलेले असतात. मी म्हणलं नाव असतं शांताबाई, पण भांडायला लागली की कुत्र्याचीच आहे. इतकी लोक हसायची, का हसत होते मला कळतच नव्हतं. कीर्तन होईपर्यंत लोक हसत होते. नाही एखाद्या विचारलं का एवढी लोक का हसत होते, ते म्हणले महाराज तुम्ही ज्या बाईच्या घरी जेव्हा गेलता त्या बाईने तुम्हाला जेवण वाटलं ना, तिचंच नाव शांताबाई होतं. आपल्या नावाचा आपल्या कर्तृत्वाचा तसा काहीही संबंध नसतो. परंतु तुकोबारायांचं नाव आहे तुकाराम तुकाराम नाम घेता कापय. कसा आहे तुकोबारायांचा अधिकार? आरती तुकाराम स्वामी. एका वाक्यात एक समोर पुढे चालू स्वामी. स्वामी म्हणजे मालक. तुकाराम महाराज आपल्या जीवनाचे मालक आहेत. आपल्यामध्ये त्यांच्या वैयक्तिक आणि आपण जर स्वीकारलं तर ते तुमच्या आमच्या सुद्धा जीवनाचे मालक आहे. तुकाराम महाराजांची सगळ्यांच्या सगळ्या भावना, सगळेच्या सगळे विकार तुकाराम महाराजांच्या ताब्यात आहेत. आपण सगळे विकाराच्या ताब्यातली माणसं. विकाराच्या ताब्यात कितीही ठरवलं तरी आपण आपले विकार आपल्याला गप्प बसू देत नाही बसू देत. कामाचा प्रसंग काय निर्माण झाला की आपलं मन आपोआप तिकडे पळतं. क्रोधाचा काय प्रसंग निर्माण झाला, आपलं मन आपोआप रागावतं. लोभाचा काय प्रसंग आला, आपलं मन आपोआप लोभ करतं. तुकोबारायांचं चरित्र असं आहे. तुकाराम महाराजांना अंबाजी बुवांनी 12 काठ्यामुळे पर्यंत मारलं होतं. गणपती बाबांनी दिलेले तरी तुकाराम महाराजांना यत्किंचितही क्रोध आला नाही. उलट तुकाराम महाराज संध्याकाळी त्याच्याकडे गेले आणि तो चांगला सुजला होता, असा खानातून तापला होता. तुकाराम महाराज म्हणले तुम्हाला हाणायची सवय नाही, त्याच्यामुळे तुमचा अंग सुजले. जसं त्यांना रोज मार खायची सवय. कोण हाणमाराची सेवा करायला जाईल महाराज? तुकोबाराम महाराजांच्या हातामध्ये क्रोध आहे, ताब्यात आहे. शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. तुकाराम महाराज सांगतात महाराज आम्हाला समाधान असं वाटतंय ना, गळ्यात माळ घाला. आमच्यासारखे कीर्तनकार असे सांगतात काय? आम्ही पाकिट जर चांगले मिळत असलं काय तो मांसाहार करू द्या, काही करू द्या, काही करू द्या, तरी तिथं पैसे घ्यायचे. आमचा धडा होत नाही त्या मार्गाला माळ घाला म्हणायचं होतो काय? तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल तुमचे येदवित धन ते मग म्हणते के समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका मनी मजहे. हो आपला सप्ताह चाललाय, उद्या योगायोगाने एकादशी आहे. सगळ्यांनी एकादशी करायची. एकादशी नाही असं कुणीच म्हणायचं नाही. एकादशीचा नियम असा असतो, आता सांगून जातो चला. आजच्या दिवशी एकदाच जेवायचं असतं एकादशी करायचं असल्यावर. दशमीला एकदाच जेवायचं, ते पण दुपारच्या आधी. एकादशीला जेवलेला ढेकर जरी एकादशी म्हणजे दशमीला जेवलेला ढेकर जरी एकादशीला आला तर एकादश मोडली. बघा माझं किती खायचं काय खायचं तुम्ही ठरवा. आज आपण जी भाजी खाल्ली त्याचा ढेकर जर उद्या आला तर एकादश मोडली. म्हणून वारकरी दशमी दुपारच्या आत सोडतात. संध्याकाळी थोडा फरफारा केला तर चालतो. उद्या पाणी सुद्धा प्यायचं नाही. एकादशीचा नियम. पाणी सुद्धा तुम्ही म्हणता पाणी प्यायचं नाही म्हणल्यावर ज्यूस चालेल का? पाणीच नाही म्हणल्यावर ज्यूस कसं काय चालेल? मग काय म्हणते महाराज साबुदाण्याची वडी तरी वडे बकरीच्या भाकरी. आता लय अपडेट झाले इकडे फराळाचं सुद्धा नवीन 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 मेनू आले. ऐका एकादशीला काहीच खायचं नाही. जो एकादशीचा व्रत धारी मी नित्य मागणे त्याच्या घरी आणि सर्व पर्व काळाची श्री एकादशी माझी. आणि परवाच्या दिवशी सूर्य उदयाच्या टायमाला जर उपवास उठला तर ते द्वादशीचं व्रत असतं. थोडा वेळ मागे पुढे झाला तर मग ते एकादशीचं व्रत होतं. इतकी कडक सगळ्याला जमणार नाही. पण मात्र मार्ग तुम्हाला सांगतो गोरावानी चला पण एकादशीला काय खायचं ते खा, उपवासाचा पदार्थ, पण एकादशी नाही असं कोणी म्हणायचं नाही. चला तुकाराम महाराज स्वामी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं तुमचा नजराणा आम्हाला नको, तुम्ही आमच्या नियमामध्ये वागा. हो, म्हणजे तुकाराम महाराजांना लोभ नाही. एकांतामध्ये तुकाराम महाराजांकडे स्त्री गेली. तुकाराम महाराजांनी सांगितलं जाई ओ माते नकरी साया स्वामी विष्णुदास. म्हणजे तुकाराम महाराजांचा आपल्या सगळ्या विकारावर ताबा आहे. मोठे मालक मालक म्हणून घेणारे किती विकाराच्या ताब्यात गेले हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. म्हणून स्वामी तुकोबा हे खऱ्या अर्थाने स्वामी आहेत. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु. गुरु पावला पावला पडलेले मंत्र तंत्र उपदेश ते घरोघरी गुरु आहे ते आहे ते शिष्या ते बळवे सद्वस्ती ते सद्वस्तू ते श्री कृष्ण ते सद्गुरु मानी. संसारातले ज्ञान करून देणारे गुरु आपला उद्धार करू शकत नाही. आपला उद्धार करण्याकरता सद्गुरुच लागतात. आणि मला वाटते या जगामध्ये 4-5 सद्गुरूची नावं सांगितली जातात. एक आहेत वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. तुकाराम महाराज एक जगद्गुरु आहे. आपला भगवान श्रीकृष्ण जगद्गुरु आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना आपण जगद्गुरु म्हणतो. अजून 2 नाव आहेत ते माझ्या लक्षात राहिले नाही. शंकराचार्याला काय म्हणतात? जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात. आणि मला वाटते वशिष्ठ का वाल्मिकींना जगद्गुरु असे पद आलेलं आहे. 4-5 जण आहेत. तुकाराम महाराज सद्गुरु आहे, जगद्गुरु आहे. लोक म्हणते महाराज महाराष्ट्र सोडला तर तुकाराम महाराज दुसऱ्या राज्यात माहित नाही, तुम्ही जगद्गुरु काय म्हणता? त्याचा युक्तिवाद असा आहे तुकाराम महाराजांनी जे आपल्याला सांगून ठेवलेलं आहे याच्यामध्ये सगळ्या जगाचं हित करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून तुकाराम महाराज हे जगाचे गुरु होण्याच्या योग्यतेचे आहेत. म्हणून महाराज सांगतात सद्गुरु धाम म्हणजे ठिकाण. आपलं सगळ्यांचं जीवन ज्या ठिकाणाला गेल्यानंतर परिपूर्ण होतं असं ठिकाण जर कोणचं असेल तर ते तुकोबारायचं आहे. म्हणून तुकाराम महाराजांचा हा जीवनामध्ये धरून जर वाटचाल केली तर कुठलीच कधी अडचण येणार नाही. पुढे वर्णन केलं सच्चिदानंद मूर्ती. भगवान हे सच्चिदानंद आहेत, संत हे सच्चिदानंद आहेत. आता पदापदाच्या चिंतनात घुसत नाही, वेळ जाईल. सत्याला म्हणतात कारकय अबाध्यत्वम सत्यत्वम. 3ही काळामध्ये ज्याचा नाश होत नाही त्याला सत म्हणतात. तुकोबारायांचा 3ही काळामध्ये नाश कधीच होत नाही. चित चित शब्दाचा अर्थ आहे प्रकाश, ज्ञान. प्रकाश रूप ज्ञान रूप तुकोबाराय आहेत आणि आनंद आनंद रूप तुकोबाराय आहेत. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा याच्यामध्ये बारकावे बरेच आहे. मागणीचे 4 भाव मी परवा चिंतनामध्ये थोडेसे प्रयत्न केला. मागणी ही 4 प्रकारात असतो. प्रकार नाही, भाव म्हणता येईल आपल्याला. मागणीचे 4 भाव असतात. एक मागणीचा भाव असतो प्रार्थना वजा मागणी. दुसरा मागणीचा भाव असतो तो म्हणजे विनंती वजा मागणी. मागणीचा तिसरा भाव आहे तो म्हणजे याचना स्वरूपाची मागणी. आणि मागणीचा चौथा भाव आहे तो म्हणजे भीक स्वरूपात केलेली मागणी. आता याचा विस्तार करायला वेळ नाही, कधी आल्यानंतर परत आपण पाहूया. तर या अभंगामध्ये तुकाराम महाराजांची जी मागणी आहे ती प्रार्थना वजा मागणी आहे. याचा आता बारकावा सांगतो. विनंती वजा मागणीमध्ये नम्रता प्रधान आहे. प्रार्थना वजा मागणीमध्ये भक्ती प्रधान आहे. याचना वजा मागणीमध्ये अधिकार प्रधान आहे. आणि भीक वजा मागणीमध्ये गरज प्रधान आहे. रामेश्वर भट्ट सांगतात की सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या महा. काय केला तुकाराम महाराजांनी एवढा पराक्रम? राघवे सागरात पाषाण तारिले ऐसे तुकोबाने अभंग रचले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा. तुकारामा या तुकाराम शब्दाचा आधार घेऊन दुसऱ्या चरणाचा अर्थ लावता येतो आपल्याला. हे तुकाराम कोण आहेत? राम प्रभूने सगळ्या जगाला तारण्यात करून जाण्याकरता समुद्रावर शितो बांधला. राघवे सागरात पाषाण तारेने. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्यासारखी दगड करून जाण्याकरता गाथा नावाचा सेतू आपल्याकरता बांधून ठेवला. म्हणून तैसे तुकोबाने अभंग रचले. आणखी तुकाराम महाराजांचं चिंतन काय? तुकिता तुलनेचे ब्रह्म तुकाशाले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. तुकिता तुलनेचे ब्रह्म तुकाशाले. ब्रह्मामध्ये आणि तुकाराम महाराजांमध्ये काय काय साधर्म्य आहे? एक 4 प्रकारचं
साधर्म्य सांगण्याचा प्रयत्न करतो. हाताने टाळी वाजवा, डोक्याने चिंतन करा. विठोबा विठोबा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या महा. शेवटच्या चरणामध्ये रामेश्वर भट्ट सांगतात, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. तुकाराम महाराज आणि ब्रह्म महाराज सांगतात, दोन पारण्यामध्ये टाकले तर दोघंही सारखे भरले. कसं काय सारखे भरले? चार प्रकारचं सादृश्य सांगून शिवेला पूर्ण करून देतो. पहिलं सादृश्य संत महात्मे म्हणजे तुकाराम महाराज आणि भगवान परमात्मा या दोघांचा जर विचार केला तर या दोघांचं सामर्थ्य एक आहे. दुसरं साधर्म्य तुकाराम महाराजांचा आणि परमब्रह्माचा जर ब्रह्म म्हणजे परमात्मा घ्यायचा, या दोघांचा जर विचार केला तर या दोघांचं कार्य सारखं आहे. तिसरं साधर्म्य ब्रह्माचा परमात्म्याचा आणि तुकाराम महाराजांचा जर विचार केला तर दोघांचे गुण सारखे आहेत. आणि चौथं साधर्म्य दोघांच्या देहाचा विचार केला तर यांचे दोघांचेही देह पंचमहाभूताचे नाही. एवढं सांगून शिवेला पूर्ण देतो. पहिलं साधर्म्य असं आहे, दोघांचं सामर्थ्य एकच आहे. प्रमाण देतो फक्त उदाहरणाला वेळ कमी आपल्याकडे. ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना तुकोबांच्या मुखाप्रमाणे करील ते काय नव्हे महाराज बरी पाहे बीज काय करणार नाही. देवाचं सुद्धा तसंच वर्णन आहे. करील तरी नव्हे काही राईचा डोंगर पर्वत नाही करतो अकरतो अन्यथा करतो. दोघांकडे सामर्थ्य, दोघांनाही आपल्याला उदाहरण सांगता येतील, पण उदाहरणाच्या नादात फार 12 वाजते, नादात 5 मिनिटं राहिले. दुसरं दोघांचं कार्य सारखं आहे. भगवान कशा करता आले? धर्म संस्थापनार्थाय संभवामी योग योगे. तुकोबाई कशा करता आले? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे, काम बीज वाढवावे ना. दोघांचे गुण सारखे आहेत. देवाच्या गुणाचं चिंतन करताना असं वर्णन आहे, अनंत म्हणते माझ्या स्वामी ते अनंत गुण त्याते म्हणून या. असं ते केले समंशात जलम सिंधू पात्रे सुरगर वर्षा काले खनी पत्र मरवी लिखत यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपिता गुणानामीश पारम नयाते. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, कल्पतरूची लेखणी घेतली आणि लिहिण्याकरता देवरूंची अंगणवाडीची बाई बसवली. लिहिण्याकरता विद्येची देवता सरस्वती माता बसली, तरीही भगवान परमात्म्याचे गुण लिहून झाले नाही. तदपिता गुणानामीश पारम नयाते. संत महात्म्याचं काय? संत महात्म्याचं प्रमाण व्यतिरेकाने लावलं लागतं. तुका म्हणे तैसा सज्जनापासून आता अवगुण मिळण्याचे नाव पाहूनही अवगुण जे हाती मिळत नाही ते हाती तिकडे सगळेच गुणच आहे. चंदनाच्या हात पायी चंदन, त्याप्रमाणे सगळे गुण. आणि देहाचा जर विचार केला तर परमात्म्याचा देह पंचमहाभूताचा नाही, तसा तुकाराम महाराजांचा देह पंचमहाभूताचा नाही. चिंचवडची मोरया गोसावी यांच्या कानावर तुकोबांची कीर्ती गेली आणि तुकाराम महाराजांना त्यांनी निमंत्रण दिलं, आमच्याकडे जेवायला या. मोठा प्रसंग आहे. देवाला बोलवलं, गणपतीला बोलवलं, आमचं झालं, तंत्र झालं, जेवण झाले, निघून गेली. दोघ जण होते, तुकोबाई आणि ते दोघ जण. मग त्याने विचारलं तुकोबाईला, का हो माझ्या शेजारी बसून 2 भाकरी तुम्ही माझ्यापेक्षा जास्त खाल्ल्या, आमच्यासारखं शरीर दिसते, आमच्यासारखं चालताय बोलताय, तुमचं लग्न झालं असं ऐकलंय, मला सगळं झाले. एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा लोक आमच्या मागं येतात, तुमच्या मागच काय येतात सगळे, असं तुमच्यात काय विशेष आहे? तुकाराम महाराज बोलले, बघायचंय का? दोघच होते म्हणजे मग काय फुकट तुम्हाला जेवायला बोलवलं होतं काय? त्याचा हेतूच तो होता.
तुकाराम महाराज म्हणे की विळा आणला शेतातला विळा तो तुकाराम महाराजांनी आपलं शरीर फाडलं त्याच्यात रक्त नाही निघलं हाडं नाही निघली मांस नाही निघलं काही नाही काय नाही कापूसही नव्हता कापसासारखं पांढरं काहीतरी लक्का असा प्रकाश त्या रूम मध्ये सगळा पडलेला त्याचे डोळेच दिपून गेले आणि मग त्याच्या लक्षात आलं तुका भासला विवेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री ब्रह्म तुकाशाले आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी रामा सेवा संपलेली आहे वारकरी संप्रदायाचा उपासक या नात्याने गाथा ज्ञानेश्वरी आपण रोज वाचत चला हरिपाठ घरामध्ये केल्याशिवाय संध्याकाळी जेवायचंच नाही अशा प्रकारचा नियम घरामध्ये चालू करा अलीकडची पिढी विज्ञानाच्या मागे धावते व्यसनांच्या मागे धावते स्वैराचाराच्या मागे धावते आणि या सगळ्या वातावरणामध्ये आपलं कुटुंब जर सुरक्षित राहावं असं वाटत असेल तर आपण देवपूजा करताना आपल्या लहान लहान लेकरांना देवपूजा करताना जवळ घेऊन बसा त्यांच्या समोर बसून गाथा ज्ञानेश्वरी वाचत राहा की जेणेकरून ते सुद्धा आपल्या बरोबर वाचतील लहान आहे तोपर्यंतच वळ्याला चिखलाला आकार देता येतो एकदा का तो चिखल वाळला मग तो चिखल काहीच आकार नाही उलट मोडून जातो नाही हे थोडं वेगळ्या भाषा सांगावं लागतं एकदा का तो चिखल राट झाला तो तुम्हाला मोडल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये परमार्थाची साधना ठेवा आमचं काय बंधन नाही तुम्ही सकाळीच वाचावे दुपारीच वाचावे कधी दिवसातून वेळ मिळेल तेव्हा वाचा दिवसातला अर्धा तास वेळ तुम्हाला साधनेमध्ये गेला पाहिजे गाथा वाचा ज्ञानेश्वरी वाचा सकाळी वाचा दुपारी वाचा संध्याकाळी वाचा बसून वाचा उभा राहून वाचा फिरत वाचा नाहीतर कंगावर झोपून वाचा उजाला पडून वाचा पालत पडून वाचा तर वाचाच असा एकही दिवस आपल्या जीवनातला गेला नाही पाहिजे की ज्या दिवशी आपण गाथा आणि ज्ञानेश्वरी हातामध्ये घेतले नाही असं जर आपण घरामध्ये वळण ठेवलं तर भगवान परमात्मा आपल्याला सगळी सुख तर देतीलच परंतु आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही भगवान करू अशा प्रकारची सद्बुद्धी परमात्म्याने आपल्याला सगळ्यांना द्यावी अशा प्रकारच्या सद्भावना या निमित्ताने व्यक्त करतो मनुष्य या ठिकाणी जमलेल्या सर्वच मंडळींच्या चरणावर विनम्र भावाने अभिवादन करून सेवेला पूर्ण विराम देतो यदक्षरं पदभ्रष्टं मात्र हीनं चेत् भवेत् तत् सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर ज्ञानेश्वर Oh